राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पुढील 15 दिवस तरी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा नाही, पुणे वेधशाळेचा हा अंदाज आहे। पुढील 15 दिवसात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही असा अंदाज पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ HD सानप यांनी व्यक्त केलाय। पुढील 5 ते 6 दिवसात पुण्यासह काही राज्याच्या काही भागात पाऊस होईल, त्यानंतरही पुढील काही दिवस पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज सानप यांनी व्यक्त केलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, मात्र त्याचा फायदा राज्यात चांगला पाऊस होण्यासाठी तितकाच होणार नाही असं सुद्धा सानप यांनी म्हटलंय। जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला होता, मात्र ती स्थिती यावेळेस नसल्याचंही सानप यांनी म्हटलंय। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता ही चिंतेची बाब आहे। विशेषतः सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे। हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर सध्या आपल्या समोर आहेत। सर, खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या अत्यंत भयानक परिस्थिती आहे। दुष्काळाच्या छायेत सोलापूर आहे। अनेक शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। कधी पाऊस येईल सर सोलापूरमध्ये? फक्त उत्तर कोकण, पुणे, घाटमाथा, रायगड ह्या रिजनवर जास्त झालेला आहे आणि पर्जन्य छायेचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्यामध्ये सोलापूर आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट खूप जास्त आहे। 30 ते 40% जास्त तूट आहे पावसामध्ये, म्हणजे इतका कमी पाऊस तिकडे पडलेला आहे। सर, खरं तर प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील जो सीमावर्ती भाग आहे, जेऊर, अक्कलकोट, उमरगा किंवा या मराठवाड्याच्या सीमेवरती आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती जो भाग आहे, तिथं शेतकऱ्यांनी खरं तर पेरण्या केलेल्या आहेत, परंतु पावसाची सध्याची परिस्थिती नाही। कधीपर्यंत अपेक्षित आहे पाऊस? सोलापूर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता येणारे 5-7 दिवस बिलकुल नाहीये। हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो आणि तो पण सर्व दूर असण्याची शक्यता नाही की हलक्या स्वरूपाचा पाऊस जो तो पडण्याची शक्यता आहे, परंतु मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये पडणार नाही असा हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सरांनी सांगितलेलं आहे। तरी शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्या पेरण्या आणि पिकाची खबरदारी घ्यावी असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे। कॅमेरामॅन तुषार समी, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।